नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे 2 प्रकारचे मोदक. एक तर आहेत आपल्या पानाचे मोदक. पानाचा आपण मुखवाससुद्धा शेअर केलेला आहे. पानाचे मोदक बनवणे अगदी सोपं. त्यासाठी बघा इथे खायची पानं, याला काही जण नागिनचं पानसुद्धा म्हणतात. ही पानं घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची, म्हणजेच कोरडं करून घ्यायचं. नंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जसे होतील तसे कट करायचे, अनइव्हन कट करायचे. त्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचं बघा, म्हणजे हे आपल्याला वाटता आलं पाहिजे. आणि याची जेवढी होईल तेवढी छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत दोन्ही मोदकांच्या रेसिपी शेअर करत आहे, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासाठी आपण आता इथे कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेऊयात. आता या मोदकामध्ये बघा तूप अगदीच कमी घातलं तुम्ही तरीही चालेल आणि थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल, काहीच प्रश्न नाही. 1 कटोरा भरून आता आपण इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. जे बारीकवालं येते ना बघा तेच घ्यायचं, म्हणजे कसं मोदक आपला छान असा प्लेन आणि स्मूथ दिसतो. आता हे डेसिकेटेड कोकोनट आपण या तुपावरती थोडंसं भाजून घेऊयात. म्हणजे याचा आपल्याला रंग नाही चेंज करायचा आहे, पण नुसतं याला छान असं थोडंसं तुपावरती परतलं की याची टेस्ट वाढते आणि याच्यामध्ये असलं नसलं मॉइश्चर सगळं निघून जाईल. ही मोदक तुम्ही स्टोअर करू शकता अगदी 7 ते 8 दिवस. फ्रीजमध्ये तर हे 10 दिवसच्या वर जातील. एकदा बनवा आणि 10-12 दिवस छान हे मोदक तुम्हाला पुरतील. तसंही पानाचा मुखवास आपण बरेचदा बनवतो. मग असे जर मोदक तुम्ही गणपतीतच नाही तर तसे सुद्धा बनवले ना खायसाठी तरी खूप छान लागतात बघा. इथे बघू शकता 1-2 सेकंद झालेत आणि इथे आपलं डेसिकेटेड कोकोनट व्यवस्थित भाजलं गेलंय. हे लवकर जळायला लागतं म्हणून याला सतत चालवत भाजायचं. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी दुधाची पावडर घातलेली आहे. दूध पावडर सुद्धा आपण थोडीशी डेसिकेटेड कोकोनट सोबत मिक्स करूयात, म्हणजे ती थोडीशी परतल्या सुद्धा जाईल. गॅसची फ्लेम या स्टेजला अगदी मंद करायची, कारण दोन्ही जिन्नस कोरडे आहेत बघा आणि हे लवकर जळायला लागतात. तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता जे आपण पानाची पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती घालून घेऊयात. आता इथे बघा तुमच्याकडे जर पान नसेल तर हे असं खसचं सरबत येतं, जे आपण उन्हाळ्यामध्ये सरबत बनवतो ना, तर ते जर असेल ना तर मग त्याचा 1-2 चमचा ते खसचं सरबत घातलं तरी चालेल. छान रंग येतो त्याने हिरवा आणि स्वादसुद्धा येतो. पण पानं जर तुम्हाला मिळाले ना तर नॅचरली पानाचंच बनवा, खूप भारी लागतात पानाचे मोदक. आणि पानाचा जो हिरवा रंग असतो ना तोच आपल्या मोदकांना येतो. वरतून आर्टिफिशियल रंग घालायची सुद्धा गरज पडत नाही. बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आहे आपल्या पानांचा, हिरवागार. मस्त फ्रेश पानं घ्यायची आणि त्याचे असे मोदक बनवून ठेवायचे. इथे बघू शकता आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं दूध घातलं होतं बघा, अर्ध्या वाटीपेक्षाही कमी. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलंय आणि जेवढं होतं नव्हतं सगळं ते पानाचं पेस्ट आपण काढून घेतलं, कारण आपल्याला याच्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा कमी, म्हणजे लक्षात घ्या तुम्ही अर्ध्या वाटीपेक्षाही कमी आपण याच्यामध्ये दूध घातलेला आहे. दूध जर जास्त झालं तर मग तुम्हाला हे खूप जास्त शिजवत बसावं लागेल, दूध आटवत बसावं लागेल, म्हणून दूध कमी घाला. आणि आता 1-2 मिनिटासाठी किंवा छान हे कढई सोडेपर्यंत आपण हे परत करून घेऊयात. म्हणजे कसं याच्यातलं जे आपण दूध घातलंय त्याचं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे आणि छान असा याचा एक गोळा तयार झाला पाहिजे. तोवर हे असं भाजून घ्यायचं बघा. आणि इथे बघू शकता गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, अजिबातही हाय वगैरे करायचं नाही. आता हे छान असं कोरडं व्हायला लागलेलं आहे, तर आता याच्यामध्ये आपण घालतोय पिठी साखर. साखर घालत्यावेळी गॅसची फ्लेम मी बंद केली, कारण काय होते साखर आपल्याला इथं शिजवायचं नाही आहे, नाहीतर मग काय होते साखरेला पाणी सुटेल आणि हे परत पातळ होईल, मग आपल्याला परत शिजवत बसावं लागेल. म्हणून काय करायचं, साखर घालायच्या पहिले गॅसची फ्लेम बंद करायची, याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याच्यामध्ये साखर मिक्स करायची. आणि बघू शकता छान असा गोळा झालेला आहे. तर आता हे गार्निशिंगचं स्टफिंगचं सामानसुद्धा मी घेतलं आहे, जसं की गोडसोप, चेरी आणि गुलकंद. गुलकंद आतमध्ये घातला ना तर पानाचा मोदकाला खूप छान असा चव येतो बघा, गुलकंदाचा फ्लेवर येतो. आणि आपण याच्यामध्ये पिठी साखर नुसतं अर्धी वाटी घातली होती, कारण याच्यामध्ये गुलकंदसुद्धा घालणार आहे. मग गुलकंदसुद्धा गोड असतो, म्हणून जास्त मोदक गोड नको व्हायला, त्याचा पानाचा जो नॅचरल फ्लेवर आहे तो आला पाहिजे. यासाठी आपण याच्यामध्ये अर्धी वाटीच पिठी साखर घातली होती.
आता जे पानाचं सारण आपण बनवलंय ते आधी मोल्डमध्ये घालून घेऊयात. मोदक मोल्डला सुरुवातीला थोडंसं तूप आणि ग्रीस करायचं बघा, म्हणजे मोदक कसा अलगद निघून येतो. छान आता बोटांनी प्रेस करून करून आपण हा मोदक याच्यामध्ये बनवून घेऊयात. याने काय होते, आपल्या मोदकाच्या मोडवर जे डिझाईन आहे ना, ते आपल्या मोदकावर सुद्धा येते. आतमध्ये थोडंसं असं छिद्रासारखं केलंय, गड्डा करायचा, त्याच्यामध्ये गुलकंद, गोड सोप आणि थोडीशी तुटी फ्रुटी हे छान अशी भरायची, म्हणजे मोदक खाल्ला की नाही या सर्वांचा स्वाद अगदी लाजवाब येतो. आणि वरतून असा मोदक बंद करायचा. आहे ना सोपं? खूप सोप्या पद्धतीनेच मी रेसिपीज शेअर करत असते. अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी स्वातीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा. वाव, बघू शकता अप्रतिम. काय मस्त दिसतंय. वरतून थोडीशी गार्निशिंग करूयात. आता हे काम तुम्ही मोदक मोल्डमध्ये करायचं. मी सुरुवातीला विसरली होती. मोदक मोल्डमध्ये काय करायचं, थोडीशी सोप वगैरे घालून घ्यायची, म्हणजे ते कसं मोदक वरती छान असं वरतून लावायचं काम पडत नाही, आतमध्ये छान असं त्याच्या लागून जातं. आपण पुढच्या मोदकला तसंच करणार आहे. पण इथे तुम्ही मोदक बघू शकता, काय मस्त दिसतंय, खूपच भारी. मोदकचा मोदकही पचन संस्थेसाठीही चांगला, एक पाचकवटी म्हणून किंवा मुखवास म्हणून सुद्धा अप्रतिम आहे. या पद्धतीने आपण मोदक सगळे बनवून घेऊयात. मोदक मोल्डमध्ये सुरुवातीलाच आपण चेरी घालून घ्यायची किंवा मग गोडचोप घालून घ्यायची. ती मोदकवरती बघा कशी अशी मस्त आतमध्ये ठसून भरून येते, हो की नाही? तर चला पटापट असे मोदक आता आपण बनवून घेतलेले आहेत. आता याचा फ्लेवर आणखीनच इन्हॅन्स करायसाठी मी थोडीशी इलायचीची पावडर वरतून घालते बघा. ही कशी फ्रेश फ्लेवर याचा मस्तच लागेल. तुम्ही आतमध्ये सारणामध्ये घातलं तरी चालेल, पण वरतून कसं असं दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि फ्रेश फ्लेवर येतो बघा इलायचीचा. तर इथे भन्नाट असे आपले पानाचे मोदक बनून तयार आहेत. आतमधलं स्टफिंग मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने तुम्ही एकदा पानाचे मोदक जरूर बनवा, तुम्हाला खूप आवडतील. तर चला आता रिझल्ट बघूयात, म्हणजेच मोदक कट करून पाहूयात की खरंच आतमधलं स्टफिंग कसं दिसतंय. आपण याच्यामध्ये दुधाची पावडर घातली, त्यामुळे अगदी मलाईदार हा मोदक बनवून तयार होतो. डेसिकेटेड कोकोनटचा खूप छान असा खोबऱ्याचा फ्लेवर आपल्या मोदकांमध्ये येतो. चेरीचा स्वाद, गुलकंद, गुलाबाचा गुलकंद आपण याच्यामध्ये घातलंय, गोड सोप, अप्रतिम लाजवाब टेस्ट या मोदकाची येते. तुम्ही नक्कीच बनवा. तर चला आता आज पाहूयात दुसऱ्या मोदकची रेसिपी. तर आता आपण याच्यातली एक केळी घेऊयात. 1 ते 2 केळी तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये मोदक बनवणार आहे त्यानुसार घ्यायचं. मी 1 केळी घेतलेली आहे. ती छान अशी पेस्ट करून घ्यायची. इथे बघू शकता, ज्यावेळी तुम्हाला मोदक बनवायचे आहे त्याच वेळी केळीला मॅश करायचं, नाहीतर केळी हे काळी पडायला लागते, हो की नाही? मग ज्यावेळेस बनवायचं त्याच वेळेस ती सोलून घ्यायची. आता याच्यामध्ये घालतोय आपण पाऊण वाटी साखर आणि याच वाटीने पाऊण वाटी डेसिकेटेड कोकोनट. आता तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये मोदक बनवणार असाल तर सगळं इन्ग्रेडियंट तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता साखर, डेसिकेटेड कोकोनट आणि केळी सगळं एकत्र असं मिक्स करून घेऊयात. हे सुरुवातीला असं मिक्स केलं की हे छान असं मिक्स केलं जातं आणि नंतर आपल्याला याला गॅसवरती थोडंसं भाजून घेऊयात. तर चला त्यासाठी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये घालते 1 चमचा सात्विक गाईचं तूप, कारण देवाचा नैवेद्य बनतोय तर तूप कसं सात्विकच वापरलं पाहिजे. तर 1 चमचा लागेल बघा जेमतेम. इथे मी मेल्टेड तूप नाही वापरलंय. तुम्ही जर मेल्टेड तूप वापरलं असेल तर 2 चमचे घ्या. तूप थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यावरती खसखस घालायची. जेमतेम 1 चमचा खसखस घातली असेल बघा. या मोदकांमध्ये खसखसचा फ्लेवर खूप छान येतो. खसखस अशी फुलायला लागली की त्याच्यामध्ये घालते मनुके. आता तुम्ही इथे काही काजू बदामचे पीसेस घातले तरीही चालतील किंवा मग ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घालावे. हे मनुके आणि खसखस थोडीशी अरत परत करून घ्यायची तुपावरती आणि नंतर त्याच्यावरती आपण जे केळी, साखर आणि डेसिकेटेड कोकोनट मिक्स करून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं. आता हे सर्वच जिन्नस या तुपावरती आपल्याला 1-2 मिनिटासाठी छान असं अरत परत करून घ्यायचं आहे. केळी जेव्हा तुपावरती भाजतो त्यावेळेस ती काळीसुद्धा पडणार नाही आणि त्याची चवसुद्धा छान येईल. तर अगदी 1-2 सेकंदासाठीच हे भाजायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम करा बघा, नाहीतर हे लगेच जळायला लागतं. तर बघू शकता व्यवस्थित आपण हे भाजून घेतलेलं आहे.
जसं जसं आपण हे भाजतो तसं तसं याच्यामधली साखर मेल्ट व्हायला लागते. हे सुरुवातीला तुम्हाला पातळ वाटेल, नंतर थोडं भाजलं की हे छान असं घट्टसर होतं. आता काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलं. बघू शकता अगदीच कोमट आहे बघा, थंडगार नाही करायचं. तर चला आता याच्यामध्ये आपण दुधाची पावडर घालतोय. तर 1 वाटी मी इथे दुधाची पावडर घेतली. सुरुवातीला अर्धी वाटी घातलेला आहे. जेवढं लागेल तेवढं याच्यामध्ये दुधाची पावडर घालायची. आता तुम्ही हे सारण कसं परतलं आहे, म्हणजे याच्यामधली साखर मेल्ट झाल्यानंतर ती व्यवस्थित त्याचा गोळा होईपर्यंत भाजलं आहे का, त्याच्यानुसार तुम्हाला दुधाची पावडर कमी जास्त लागू शकते. आपण 1 वाटी घेतलेली आहे, सुरुवातीला अर्धी वाटी घातली. मिक्स करून बघूयात. गरज जर पडली तर उरलेली दूध पावडर याच्यामध्ये घालायची. हाताने व्यवस्थित मॅश करून मिक्स करायचं, म्हणजे याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे बघा इथे. म्हणून तो हातानेच व्यवस्थित होईल. तर मी इथे संपूर्ण आता हे छान असं मिक्स करून घेते. बघू शकता थोडीशी दूध पावडर उरली याच्यातली, ती साईडला ठेवून देऊया. फ्लेवरसाठी इलायचीची पावडर घातलेली आहे. छान फ्रेश इलायचीचा पावडरचा फ्लेवर याच्यामध्ये छान येईल. परत मिक्स करायचं आणि याचा आपल्याला व्यवस्थित असा गोळा लावून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने. तर चला आता मोदक मोल्ड घ्यायचं, त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करायचं आणि याचे पटापट असे मोदक बनवून घ्यायचे. खूप छान लागतात बघा खायला. दुधाची पावडर आपण याच्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे खूप शाही मोदक बनते आणि केळीचा फ्रेश फ्लेवर, इलायचीचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान असा उठून येतो. तर तुम्ही या पद्धतीने केळीचे मोदकसुद्धा बनवू शकता आणि स्टफिंग बनवून केळीचे मोदकची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेली आहे. तुम्ही ते सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. 10 दिवसात आपण गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून प्रसाद म्हणून सर्व्ह करतो. नैवेद्याच्या ताटात तुम्हाला काय बनवायचं समजत नसेल, रोजचे नैवेद्य काय बनवावे हा जर प्रश्न असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला जरूर भेट द्या. ज्याच्यावरती मी रोज गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्याच्या थाली शेअर केलेल्या आहेत. तुम्ही त्या नक्कीच ट्राय करू शकता. अगदी सात्विक पद्धतीने बिना कांदा लसूण वापरता आपण नैवेद्याच्या थाली बनवलेल्या आहेत. इकडे मोदक तुम्ही बघू शकता काय अप्रतिम बनलेला आहे. खूप सुंदर. जेवढा दिसायला शाही दिसतो, खायला तेवढाच हा मऊ लुसलुशीत आहे. अगदी जिभेवर ठेवताच विरघळेल. टेस्ट याची अप्रतिम आहे. खूप वेगळी चव आहे. केळीचा फ्लेवर येतो, सोबतच इलायचीचा फ्लेवर, दूध पावडरचा शाहीपणा याच्यामध्ये आलेला आहे. मनुके काय उठून दिसत आहेत बघू शकता. तर आजच्या रेसिपीतलं तुम्हाला कुठली रेसिपी सर्वात जास्त आवडली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.